आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। सुगंधा, अखे रडतेस काय? IAS ऑफिसर व्हायचं ना तुला? मग अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून रडणार आहेस तू? अगं उलट रडण्यापेक्षा फाईट करायचं असतं। मी पण तुझ्यासारखीच छोट्या परिस्थितीतून आता मोठी झालीये की नाही? रडू नकोस। आणि मला खात्री तू IAS ऑफिसर होशील। आणि मला हेही खात्री आहे की तुझं तुझ्या मनाविरुद्ध कोणाशी लग्न लावलं जाणार नाही। मी आहे ना, मी असं नाही होऊ देणार। भाऊजी, मला या सुगंधासारख्या मुलीसाठी शाळा उभं करायची। असो सुगंधा, बाळा कुठे राहतेस तू? आमचं स्वतःचं शेत होतं, तिकडे एक छोटंसं घर आहे पत्र्याचं। अच्छा, शेत होतं म्हणजे? हो होतं। आता ते आमचं नाही, बाबांना पैशाची गरज होती ना, म्हणून त्यांनी सरपंचाला विकलं ते। आणि त्या बदल्यात किती पैसे मिळाले? 5,000। त्या आईची तब्येत बरी नव्हती ना, म्हणून तिच्या आजारपणासाठी हवे होते। म्हणजे फक्त 5,000साठी तुम्ही जमीन विकली? हो। तो पाटील नालायकच आहे मेला, पैशासाठी हापापलेला असतो। तेच जमीन आणि बाई त्याच्या नजरेतून कधीच सुटली नाही। पण मग तुम्ही याला विरोध नाही केला? कोण बोलणार त्याला? पैशाच्या नावाखाली सरपंच निवडणूक जिंकला, आता त्याला कोण बोलायला गेलं तर तो माणूसच गायब होतो। अरे मग तुम्ही पोलीस कंप्लेंट का नाही केली? काही फायदा नाही ताई, सगळे मी आलेले। नाही, ते सगळं थांबायला पाहिजे, खूप भयानक। ताई आता तूच काहीतरी कर। सगळ्यात आधी ना त्या पाटलावरती कारवाई करायला हवी, त्याच्या तावडीतून ती सरकारी जागा सोडवायला हवी आणि त्याला कायद्याच्या हातात द्यायला हवं। गोदामावशी, तुमची जरा मदत लागेल। हो, काय मदत लागेल ना ती सांग। सांगते। बरं सुगंधा, तू जा बाळा घरी। नाही ताई, मी पण तुला मदत करणार। अगं नाही, हे तुझं काम नाहीये। नाही ताई, मी तुला हवी ती मदत करेन ना, प्लीज माझ्याकडून ही संधी हिरावून घेऊ नको। आणि तू कशाला काळजी करते ग माझी? तू आहेस ना, मग मला काय भीती? हो ना गोदामावशी? आता हिच्या हट्टा पुढं कोण काय करणार? म्हणून सुंदरी, हिच्याकडे बघितलं ना की मला तुझी आठवण येते। आता तूच ठरव काय ते। बरं ठीक आहे, तू थांब आमच्यासोबत या मिशन मध्ये। हो कविता वहिनी, कसे आहे कृष्ण दादा? अहो पण तुम्हाला माहितीये का गावात काय चाललंय? अहो असं काय करता? अहो आपल्या शाळेसाठी राखीव ठेवलेली जमीन हडपली जातीये, हे माहिती नाही तुम्हाला? काय हो, हा आपल्या सुंदरी मॅडम माहितीये तुम्हाला? अहो IAS ऑफिसर, त्यांनी बोलावलंय आपल्याला या संदर्भात बोलायला। हा आपल्याला जायचं, चला 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 दादा चला। डेंजर आहे सुंदरी, पाटील साहेबांना सांगितलं पाहिजे। नमस्कार। सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद, माझ्या एका बोलण्यावर तुम्ही इथे आला। अगं असं कसं सुंदरी, तुला लहानाचं मोठं होताना आम्ही पाहिलंय आणि तू बोलवलं असणार म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असणार। मग आम्ही सगळे येणारच ना? नाही खरे, तुमच्या सगळ्यांचं तेवढं प्रेम आहेच माझ्यावर।
तुम्हा सगळ्यांना तर माहितीये की मी याच गावात लहानाची मोठी झाली. माझ्या आई वडिलांनी, माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या शिक्षणाला पाठिंबा दिला म्हणून मी इथवर येऊन पोहोचले. पण आजही अशा कित्येक मुली ज्यांना त्यांच्या घरच्यांचा पाठिंबा नाही मिळत. बरं, ही सुगंध खेळण्याच्या, वागडण्याच्या, शिक्षणाच्या वयात तिचे घरचे हिच्या मनाविरुद्ध कोणाशी तरी लग्न लावून देतात. आणि अशा कित्येक मुली आहेत ज्यांना शिक्षणापासून लांब ठेवलं जातं. तुम्हाला माहिती का हे सगळं का होतंय? अगं पण सुंदरी, तुला तर माहिती आहे ना, आपल्या गावात एकच शाळा आहे आणि ती सुद्धा महाग. म्हणून तर मग असं वाटतं की शिकण्यापेक्षा उलट नुकसानच होतंय ना. मला मान्य आहे शिक्षण महाग आहे, पण स्वस्त शिक्षण मिळवणं हा सुद्धा आपला अधिकार आहे की नाही? आणि त्यासाठी आपल्याला लढायलाच हवं. त्या बदल्यात शिक्षणच नको असा विचार करणं चुकीचं आहे. बरं, हे सगळं राहू द्या. मला एक सांगा, तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? तुमच्याच गावात म्हणजे आपल्याच गावात गेली 25 वर्ष सरकारने शाळेसाठी राखीव जमीन दिली होती. त्याबद्दल तुम्हाला माहितीये का? कसं माहित असणार? कारण याच गावातल्या काही माणसांनी त्यांच्या स्वार्थासाठी, त्यांच्या स्वतःच्या हितासाठी ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचू दिली नाही. कोण आहे असं? त्याचं नाव सांग, चांगला जाब विचारू त्याला. सांगते, पण त्याआधी मला सांगा की या गावचा सरपंच कसा आहे? अहो सरपंच चांगला माणूस आहे. अहो जोमात काम करतो आणि आम्हालाही म्हणालाय की तुम्हालाही रोजगार देऊ म्हणून. अरे काय रे पिपाणी, यावेळेस फक्त 2 लाखाचा फायदा. पाटील साहेब, पाटील साहेब, पाटील साहेब, काय झालं रे? कोण मेलं आणि काय बोंबलतो माझ्या नावानं? अजून कोणी मेलं नाही, पण मरणार. कोण? तुम्ही. अरे ते सुंदरी सगळ्या गावकऱ्यांना जमा करते आणि शाळेच्या जमिनीच्या फॅक्टरीची स्टोरी सांगते साहेब. बरं, आता मला पुरुषांचं मत कळालं, पण बायकांचं काय? बायकांनी अजून काही सांगितलेलं नाही. काय कमलाताई? सगळं चांगलं आहे. सगळं चांगलं आहे. आता कशाला घाबरायचं? आता खोटं बोलायची काही गरज नाहीये. सुंदरी, मी सगळं तुला खरं सांगते. तो सरपंच 1 नंबरचा नालायक माणूस आहे. त्याची बायकांकडे बघण्याची नजर एकदम वाईट आहे. बायकांना तो वस्तू समजतो. त्या पुरुषांना काय कळणार आहे? अगं कोणाबद्दल बोलते? थोबाड बंद ठेव, तो थोबाड फोडेन तुझं. पुढे जे काही करायचं ते पुढे येऊनच करा. थोबाडीत मारणार ना, बघू ना कोण कोणाला थोबाडीत मारते. अहो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे पुरुष म्हणून घ्यायला. तुमची बायको सांगते की परपुरुष त्रास देतोय, तिचं ऐकून घ्यायचं सोडून तुम्ही तिच्या अंगावरती धावून जाताय. ही कुठली पद्धत आहे? अहो पण पाटील आम्हाला मदत करतो, पैसे देतात. फुकटात देतात का? त्याच्याबद्दल तुम्ही काय देता ते सांगा ना, बोला. अगं ते काय बोलणार आहेत, मी सांगते. त्या पाटलानं आमचं शेत घेतलंय. कितीला विकलं तुम्ही शेत? 20 लाख, 10 लाख की 5 लाख? लाख? फक्त 10,000. 10,000? फक्त 10,000 तुम्ही जमीन विकली? अहो, मला माहितीये तुमच्या पिकत्या जमिनीचा भाव किमान 10 ते 20 लाख रुपये, आणि तुम्ही त्या सरपंचाला 10,000 आपली जमीन विकली. बरं, हे पैसे संपल्यावर काय करणार तुम्ही? स्वतःच्या शेतात मजुरी करणार आणि पुन्हा कसलीच आशा नसली की आत्महत्या करणार. बरोबर ना? काय गावकरी, मी बरोबर बोलते की चुकीचं? हेच घडणार उद्या जाऊन. तुम्हा सगळ्यांना कळतं का हे कशामुळे होत आहे? हे सगळं याच्यामुळे होतं की गावात अशी कित्येक लोक आहेत ज्यांनी शिक्षणच घेतलेलं नाहीये, ज्यांना शिक्षणाबद्दल काही माहितीच नाहीये, आणि फक्त याचाच फायदा तो सरपंच घेतो. पण आता नाही, आता बाद झालं. इथून पुढे हे सगळं बंद करायचं.
बरं, तुम्ही मला प्रश्न विचारला होता ना. 25 वर्षापूर्वी शाळेसाठी सरकारने जी जागा राखीव केली होती ती जागा तुमच्यापासून कोणी लपवून ठेवली? ती जागा तुम्हाला दिली गेली हे कोणी लपवून ठेवलं हे तुम्हाला माहिती नव्हतं ना. आता सांग. तो माणूस आहे सरपंच. त्या सरपंचाने शाळेसाठी राखीव असलेली जमीन त्या प्रायव्हेट कंपनीला दिली आणि त्या बदल्यात मिळालेले पैसे स्वतःच्या घशात घातले. अरे बापरे, मग आता काय करायचं आपण? त्यासाठीच मी तुम्हा सगळ्यांना इथे बोलवलं. आता आपली मदत कोणी करणार नाही. आता आपण सगळ्यांनी एकत्र व्हायची वेळ आली. इथून पुढे फक्त मी सांगते तेवढं करा. हो मॅडम, आम्हाला पण सांगा की. आदित्य कुठे? आधी आज झोपलाय. त्याने जर याला बघितलं तर प्रॉब्लेम होईल. हो काय मॅडम, तुम्ही सगळ्यांना सांगितलं पण मला बोलवायला विसरलात म्हणून मी स्वतः आलो तुमच्या शाळेकडं. ऍडमिशन मिळेल ना? ए काय मग कसं काय चाललंय? बर, कशाबद्दल बोलत होता मला पण सांगा की. तुम्ही आमच्या जमिनी खाताय, त्या जागेवर शाळा बांधायची आम्हाला. तुझं लगीन ठरलं ना पुढच्या महिन्यात, मग कशाला नुसत्या उचापात्या करतेस? आणि मी जमीन खात नाहीये. ज्या जमिनीवरती ही फॅक्टरी उभी राहणार आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना नोकरी मिळणार आहे. आलं का लक्षात? मी शाळा बांधणार, शिकणार, मग तुम्हाला नोकरी लागणार. अरे मी डायरेक्ट नोकरी देतो ना. हे बघा, नोकरी लागली की तुम्हाला पैसा मिळणार आणि पैसा जर आला तर माझ्याकडे तुम्हाला शेत जमीन ठेवायची गरज नाही ना. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बरं, एक काम करा, हे सुंदरी मॅडम सांगतात ना तसंच करा. मी ती डील कॅन्सल करतो आणि ही कंपनी दुसऱ्या गावी पाठवतो आणि शाळा घेतो बांधायला. हे बघा, तुम्हाला काम हवं असेल तर तुमच्या बायकांना समजावून सांगा. आणि त्या सुंदरी मॅडमकडे जायचं नाही, हे लक्षात ठेवा. हो पाटील साहेब. ए चल का. ए चल. तुम्ही अरे हो सुंदरी मॅडम, मी एक सभ्य माणूस आहे म्हणून तुम्हाला सोडून देतो, पण तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे. आपल्या सगळ्यांचा बाप आलाय, मुजुमदार. तो तुला शिल्लक ठेवणार नाही. तेव्हा इथून निघून जा, कळलं?
ए वा साहेब वा, तुम्ही ना अख्खा गेमच फिरवून टाकला. मला वाटली ती सुंदरी सगळ्या गावकऱ्यांना घोळ्यात घेते की काय. तुम्ही इथे तिला दाखवून दिलात की इथे दादा कोण आहे, इथे कोणाची वट चालते. भारी, लय भारी पाटील साहेब. अरे पिपाणी, पाटील आहे मी, पाटील असा तसा नाही. अरे ती सुंदरी 4 लोकांना गोळा करून काही माझ्या विरुद्ध सांगेल आणि ते माझ्या विरुद्ध उभे राहतील असं वाटतं तुला? अरे तेवढी हिंमत आहे का त्यांच्यात? अरे त्यांच्या छाताडावर पाय देऊन उभा आहे मी. आणि हे बघ, या सगळ्या बकऱ्यामध्ये एकच लांडगा आहे आणि तो म्हणजे मी आहे, मी अशोकराव पाटील. आणि तिची लायकी दाखवण्यासाठीच मी स्वतःहून आलो होतो इथे आणि तिला तिची जागा दाखवून दिली. आता मला नाही वाटत की ती आपल्या विरुद्ध काही करेल म्हणून. आणि काय रे पिपाणी, ती सुगंधाचा आणि त्या सुंदरीचा काय संबंध आहे रे? ती इथे कशी काय? अहो पाटील साहेब लहान आहे ती. अहो तिथे कशाला चौकशी करताय? तू मला अक्कल शिकवू नकोस. ती फक्त इथे कशी आली ती सांग. त्यांचं नातं काय आहे माहिती नाही, पण ते सकाळपासून इकडेच आहे. अरे लग्नाची झालीये पोर. तिच्या आई बापाला जाऊन सांगा की तुमच्या मुलीला त्या सुंदरीपासून लांब ठेवा, नाहीतर आमच्याकडून काहीतरी वेडा वाकडा घडेल. चला या लवकर. बघितलं सुंदरी, जे नालायक माणूस आहे तो तुझ्या समोर एका कलेक्टर समोर असा वागू शकतो. विचार कर, गावच्या लोकांबरोबर कसा वागत असेल तो. तो सरपंच सरळ मार्गी नाहीये ग माणूस. तो पुन्हा आला आणि त्याने काही केलं तर तुम्ही जा इथून. काय झालं? सरपंच आला होता इकडे? कधी आला होता? तुम्ही लोकांनी मला सांगितलं नाही. एक मिनिट, तू शांत हो. एवढं काही झालेलं नाहीये, ऐक माझं. हे बघ, तो आला होता हे जर तुला कळालं असतं तर परत तू चिडचिड केली असती आणि रागाच्या परत अजून काही झालं असतं आणि तुला दुखापत झाली असती, म्हणून आम्ही काय बोललो. अगं हो, पण सरपंच इकडे काय गप्पा मारायला आला होता का? तो आला होता धमक्याच द्यायला ना. मला सांगायचं तरी मी आतच होतो ना. हे बघ, एवढं काही सिरियस झालेलं नाहीये. तू शांत होशील का प्लीज? प्लीज आदित्य. सुगंधा, वे बाळा, काय झालं? मला फार भीती वाटते ग पाटलांची. त्यांचे डोळे अजून आठवतायत मला. किती घाण्यारड्या नजरेने बघत होते ते माझ्याकडे आणि तुलाही किती उलट सुलट बोलले ते. बाळा शांत हो, शांत हो, शांत हो आधी, शांत हो. पाणी हवे का तुला? अगे सुगंधा, बाळा तुझी काही चूक नाहीये. तू का रडतेस? खरं तर त्या पाटलाची नजर किती वाईट आहे तुला माहिती आहे की नाही? तू याच गावची आहे, तुला माहिती आहे तो पाटील कसा आहे. मग काय एवढा त्रास करून घेतेस? हे बघ, तू जे काही केलंस ते योग्यच होतं. तू जे खरं आहे तेच बोललीस की नाही, मग का रडायचं? नाही, माझं चुकलं. मी बोलायला नको होतं. अगं बाळा, उलट तू धाडसाचं काम केलं. असं कोणी करतं का? आणि याच धाडसाची गरज आहे. तुला मोठं होऊन ऑफिसर व्हायचंय की नाही? मग रडते कशाला? तू जे काय केलंस ते योग्यच केलंस.
आणि त्या पाटलाच्या नजरेबद्दल जर बोलत असशील तर ती नजर तर मी चुकवणार. मला फक्त बघायचं होतं की तो किती खालच्या थराला जातो. अगं पण तो तुला धमकी देऊन गेला. तुला काय वाटलं तो इथून त्याच्या मर्जीने गेलाय? त्याला मी जाऊ दिलंय म्हणून तो गेला. हे बघ, इथून पुढे लक्षात ठेवायचं, अशा वेळी आपण जर शांत बसलो तर त्यांना असं वाटतं की ते जिंकले आणि त्याच माझ्यात ते नक्कीच काहीतरी चूक करतात. त्यामुळे काय होईल, त्याला असं वाटतं की तो जिंकला आणि त्याच माझ्यात तो काहीतरी चूक नक्की करेल आणि ही चूक म्हणजे आपल्यासाठी संधी आहे. त्यामुळे इथून पुढे त्यामुळे मला माहितीये की हा पाटील तर आपल्याला संधी देणार आहे. त्यामुळे इथून पुढे आता आपण फक्त संधीची वाट बघायची आणि एकदा का संधी आपल्या हातात आली की पाटलाची वाट लावायची. व्हेरी गुड. बी स्ट्रॉंग. रडायचं नाही.